एक्झाम्पल आहे. आजच्या लेक्चरला आपण एक्सरसाइज मधले जे काही क्वेश्चन आहे ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म्युलावरती डिपेंड ते क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. बघा, पहिला क्वेश्चन आहे 1 प्लस कॉट थिटा मायनस कोसेक थिटा इंटू हिअर सेकंड ब्रॅकेट 1 प्लस टॅन थिटा प्लस सेक थिटा इज इक्वल टू 2. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. एलएचएस कन्सिडर करून आरएचएस आपल्याला शो दॅट करायची. एलएचएस मध्ये ऑलरेडी कॉट थिटा कोसेक थिटा हिअर टॅन थिटा सेक थिटा या टर्म्स आहे. या टर्म्स जर आपण कन्वर्जन साइन अपॉन कॉस, कॉस अपॉन साइन, 1 अपॉन साइन, 1 अपॉन कॉस या व्हॅल्यू जर इथं यूज केल्या, पुटअप जर केल्या, बघा स्टार्टिंगला आपण इथं कन्सिडर लेफ्ट हँड साइड म्हणूया, कन्सिडर लेफ्ट हँड साइड. ठीक आहे, इथे व्हॅल्यू जर यूज केल्या आपण 1 प्लस हे ऍज इट इज राईट अप करूया. दिस इज द कन्सिडर ऑफ एलएचएस मायनस कोसेक थिटा हिअर इनटू सेकंड ब्रॅकेट 1 प्लस टॅन थिटा प्लस ऑफ सेक थिटा. दिस इज आवर फर्स्ट ब्रॅकेट. ठीक आहे, हे कन्सिडर केलंय आपण. स्टार्टिंगला इथे 1 प्लस कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा ऑल्सो मायनस कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन हियर साइन थिटा. दिस इज आवर फर्स्ट ब्रॅकेट इंटू सेकंड ब्रॅकेट 1 एज इट इज टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा प्लस सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन व्हॉट कॉस थिटा. ही टर्म्स आपल्याला भेटणार आहे. आता इथे बघा, याचा एलएचएस हा एलएचएस साइडला एलएचएस ब्रॅकेट मध्ये साइन थिटा हियर कॉस थिटा याचा बेस जर आपण इक्वल केला तर साइन थिटा इंटू 1 हियर साइन थिटा प्लस कॉस थिटा मायनस 1 अपॉन हियर साइन थिटा इंटू सेकंड ब्रॅकेट इथे कॉस थिटाने जर 1 ला मल्टिप्लाय केलं तर कॉस थिटा प्लस साइन थिटा प्लस 1 होल डिवाइड कॉस थिटा. आता इथं मल्टिप्लिकेशन आहे. बघा, स्टार्टिंगला साइन थिटा कॉस थिटा हा आपण एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आणि हा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घेऊ. याला ए म्हणूया, याला बी म्हणू. त्यानंतर याला ए मानूया आणि या 1 ला पुन्हा बी मानूया. ए मायनस बी ए प्लस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. असा फॉर्म्युला आपण न्यूमरेटरला यूज करणार आहोत. व्हॉट फॉर्म्युला? ए मायनस बी इंटू ए प्लस हियर बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग व्हॅल्यू काय भेटणार आहे आपल्याला? बघा बरं, इथे साइन थिटा प्लस कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर हियर मायनस 1 स्क्वेअर बी स्क्वेअर मीन्स अपॉन हियर मल्टिप्लाय साइन थिटा इंटू कॉस थिटा. ही टर्म्स भेटते. आता याला जर सिम्प्लिफाय केला आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरने तर काय सिम्प्लिफिकेशन होईल? साइन स्क्वेअर थिटा प्लस 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. हे असं आपल्याला कॅल्क्युलेशन भेटतं पुढच्या स्टेपला. यू नो ऑल ऑफ यू साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. Remaining terms as it is 2 sin theta into cos theta here minus 1 upon sin theta into cos theta. ठीक है, 1 minus 1 get cancel, only remaining 2 sin theta into cos theta upon sin theta into cos theta. इथे हा प्लस 1 आणि मायनस 1 कॅन्सल होऊन जाणार आहे. ऑनली इथे उरतं 2 sin theta into cos theta. sin theta cos theta get cancel. दिस इज द फायनल आन्सर 2. आणि आपल्याला राईट हँड साइडला तेच आन्सर आणायचं होतं. दिस इज अवर राईट हँड साइड. एलएचएस आपण कन्सिडर केली ती राईट हँड साइड आपल्याला भेटली. बघा, हे जे एक्झाम्पल होतं एलएचएस कन्सिडर केल्यानंतर आपण कॉट कोसेक टॅन सेकला साइन कॉस फॉर्म मध्ये कन्वर्जन केलं आणि इथे कन्वर्जन केल्यानंतर इथे ए मायनस बी ए प्लस बी चा फॉर्म्युला यूज केला. फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्यानुसार सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय केल्यानंतर इथं आयडेंटिटी यूज केली ट्रिगोनोमेट्रीची. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. 1 get cancel, only remaining 2 sin theta cos theta upon sin theta into cos theta. Sin get cancel, cos get cancel, only value here 2. This is our left hand side. ठीक आहे, हा असा प्रूफ आपल्याला इथं भेट. नेक्स्ट एक्झाम्पल आहे sec a plus cos a into second bracket here sec a minus cos a is equal to tan square a plus sin square a. हा आपल्याला एलएचएस कन्सिडर दिलेली आहे आणि राईट हँड साइड आपल्याला शो दॅट करायची आहे. स्टार्टिंगला पुन्हा एकदा आपण जे एक्झाम्पल मध्ये लेफ्ट हँड साइड जी आहे ती आपण कन्सिडर करूया. लेफ्ट हँड साइड हियर गिव्हन द व्हॅल्यू सेक ए प्लस कॉस ए सेक ए प्लस कॉस ए ही एक टर्म्स दिलेली आहे इंटू सेकंड ब्रॅकेट सेक ए मायनस कॉस ए ही सेकंड टर्म्स दिलेली आहे. स्टार्टिंगला पुन्हा एकदा बघा, फॉर्म्युला आपण कोणता यूज करणार? हियर ए प्लस बी इंटू सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी बी रिटर्न एज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. A plus b into a minus b can be written by
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं राईट करणार. मग राईट केल्यानंतर बघा सेक ए प्लस कॉस ए व्हॉट सेक स्क्वेअर ए मायनस व्हॉट इज द व्हॅल्यू कॉस 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 स्क्वेअर ए ही अशी टर्म्स भेटणार. आता याच्यानंतर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सेक ए इज इक्वल टू 1 अपॉन कॉस ए. हे रिलेशन आपल्याला माहिती आहे सेक ए इज इक्वल टू 1 अपॉन कॉस ए. मग सेकची व्हॅल्यू जर 1 अपॉन कॉस पुटअप केली इथे तर 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए मायनस हिअर कॉस स्क्वेअर ए ही व्हॅल्यू आपल्याला ऍज इट इज भेटते. ठीक आहे. याचा क्रॉस मल्टिप्लाय जर इकडे केलं तर 1 मायनस कॉस रेस टू 4a अपॉन कॉस स्क्वेअर ए ही अशी टर्म्स तयार होते. बघा इथे कॉस स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू कॉस रेस टू 4a हिअर 1 मायनस कॉस रेस टू 4a अपॉन कॉस स्क्वेअर ए अशी टर्म्स भेटणार आहे. आता याला जर आपण अजून सिम्प्लिफाय केलं कॉस रेस टू 4 ला तर बघा ही अशी टर्म्स इथे मी 1 चा स्क्वेअर ऍडजस्ट करतो मायनस कॉस रेस टू 4a कॉस रेस टू 4 हिअर अपॉन कॉस स्क्वेअर ए. ह्या वरच्या न्यूमरेटरला जर आपण असं सिम्प्लिफाय केलं 1 मायनस कॉस स्क्वेअर ए इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए अशी टर्म्स आपल्याला भेटणार आहे. बघा 1 मायनस 1 रेस टू 4 मायनस कॉस रेस टू 4 हा असा फॉर्म्युला आहे. याला सिम्प्लिफाय केलं सिम्प्लिफाय केल्यानंतर याचं सिम्प्लिफिकेशन या टाइप मध्ये होतं. इथं पॉवर 4 आहे त्याची पॉवर 2 करून घेतली या टाइप मध्ये. आता 1 मायनस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू साइन स्क्वेअर ए 1 मायनस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू साइन स्क्वेअर ए याची पूर्ण व्हॅल्यू साइन स्क्वेअर ए येते. इथे आहे 1 प्लस कॉस स्क्वेअर ए होल डिवाइड कॉस स्क्वेअर ए ही टर्म्स आपली रिमेनिंग राहणार. आता साइन स्क्वेअर ए ने जर मध्ये मल्टिप्लाय करून घेतलं ब्रॅकेटने साइन स्क्वेअर ए इंटू 1 दॅट इज साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए होल डिवाइड कॉस स्क्वेअर ए ही टर्म्स तयार होते. कॉस स्क्वेअर ए ने जर सेपरेट डिवाइड केलं दॅट इज साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. कॉस कॉस गेट कॅन्सल. डिवाइड जर केला आपण डिनोमिनेटरने न्यूमरेटरला तर इथं कॉस कॉस कॅन्सल होतो. साइन अपॉन कॉस दॅट इज अ टॅन स्क्वेअर ए प्लस रिमेनिंग टर्म ओनली हिअर साइन स्क्वेअर ए. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं टॅन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए. दिस इज अवर राईट हँड साइड दिस इज अवर राईट हँड साइड. कन्सिडर आपण लेफ्ट हँड साइड केलेली आहे आणि आपल्याला जे कॅल्क्युलेशन केल्यानंतर भेटतं तर ते टॅन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए ही टर्म्स भेटते. कॅल्क्युलेशन चेक करा. इथं जो फॉर्म्युला यूज केलेला आहे तो ए रेस टू 4 मायनस बी रेस टू 4 कॅन बी रिटर्न एज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अँड ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण इथे यूज केलेला आहे बघा. आणि या फॉर्म्युल्यानंतर ही स्टेप आपल्याला रिमेनिंग भेटते. या टाइपचे हे एक्झाम्पल आहे. ओके नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. नेक्स्ट साइन थिटा प्लस सेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हिअर नेक्स्ट वन कॉस थिटा प्लस कोसेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस कोसेक थिटा इंटू सेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. एक्झाम्पल मध्ये गिवन आहे ऍज इट इज. कन्सिडर केल्यानंतर आपल्याला राईट हँड साइड भेटते. आता ते शो दॅट करायचंय प्रूव्ह करायचंय आपल्याला. स्टार्टिंगला इथे जे एलएचएस आहे कन्सिडर ऑफ एलएचएस गिवन एलएचएस आहे लेफ्ट हँड साइड. ठीक आहे. इथे बघा बरं ही जी लेफ्ट हँड साइड आहे याला जर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर नाही आणि इथे पण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरने जर सिम्प्लिफाय केलं तर कॅल्क्युलेशन काय येईल आपलं स्टार्टिंगला दॅट इज साइन स्क्वेअर थिटा प्लस 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा सॉरी नॉट कॉस हिअर सेक थिटा प्लस सेक स्क्वेअर थिटा ही टर्म्स आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर सेकंड ब्रॅकेट मध्ये प्लस हिअर कॉस थिटा प्लस कोसेक थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा प्लस 2 कॉस थिटा इंटू कोसेक थिटा प्लस हिअर रिमेनिंग टर्म 2 कोसेक स्क्वेअर थिटा ही टर्म्स आपल्याला भेटते. आता यामध्ये बघा साइन थिटा आणि कॉस थिटा ह्या टर्म्स आपण एकत्र राईट करूया. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे. प्लस त्यानंतर ह्या ज्या दोन टर्म्स आहे आणि ह्या दोन टर्म्स यांच्यामधून आपण जर 2 आउट साइडला घेतला तर इथं साइन थिटा इंटू सेक थिटा प्लस इथे काय होतं कॉस थिटा इंटू कोसेक थिटा ही टर्म्स राहते. त्यानंतर लास्टला जी टर्म्स आहे सेक स्क्वेअर थिटा लास्टला सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा ही टर्म्स अशी राहणार आहे लास्टला. पुढे बघा पुढच्या स्टेपला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हिअर प्लस 2 इंटू ब्रॅकेट मध्ये साइन थिटा एज इट इज सेक थिटाची व्हॅल्यू येते कॉस थिटा 1 अपॉन कॉस थिटा ती अशी राईट केली आपण. पुढे हे प्लस साइन प्लस कॉस थिटा एज इट इज कॉस थिटा कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा त्याला आपण असं राईट केलं 1 अपॉन साइन थिटा हिअर ब्रॅकेट कम्प्लीट प्लस
ऑल्सो नेक्स्ट स्टेप, सेक स्क्वेअर थिटा, सेक थिटाची व्हॅल्यू असते 1 अपॉन कॉस थिटा, दॅट इज 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन व्हॉट, साइन स्क्वेअर थिटा. अशी व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे. 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा. आता नेक्स्ट स्टेपला इथे 1 ऍज इट इज, 2 ऍज इट इज प्लस हिअर क्रॉस मल्टिप्लाय साइन थिटा इंटू साइन थिटा, दॅट इज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इंटू कॉस थिटा, कॉस स्क्वेअर थिटा होल डिवाइड कॉस थिटा इंटू साइन थिटा ब्रॅकेट कम्प्लीट इंटू प्लस. पुढच्या स्टेपला 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा मध्ये प्लसचं साइन आहे, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. साइन स्क्वेअर थिटा आणि 1 ला मल्टिप्लाय करायचं, ब्रॅकेट मध्ये बघा साइन स्क्वेअर थिटा दॅट इज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 कॉस स्क्वेअर थिटा रिमेनिंग कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट कम्प्लीट. ही स्टेप आपल्याला भेटते. नेक्स्ट स्टेपला बघा हा 1 प्लस 2 ऍज इट इज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन इथे हा आहे कॉस थिटा इंटू साइन थिटा ब्रॅकेट कम्प्लीट हिअर प्लस ब्रॅकेट मध्ये साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 रिमेनिंग टर्म्स कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा ऍज इट इज. हे स्टेप ऍज इट इज भेटतात. ठीक आहे. पुढच्या स्टेपला हा जो कॉस थिटा आहे साइन थिटा आहे 1 अपॉन कॉस थिटा 1 अपॉन साइन थिटा, याला सेक आणि कोसेक मध्ये कन्वर्जन करायचं. हाऊ टू सॉल्व, 1 प्लस 2 इंटू 1 अपॉन कॉसला राईट करतोय आपण सेक थिटा, 1 अपॉन साइनला आपण राईट करतोय कोसेक थिटा प्लस इथे बघा 1 अपॉन कॉस स्क्वेअरला कसं राईट करतोय आपण सेक स्क्वेअर थिटा आणि 1 अपॉन साइन स्क्वेअरला कसं आपण राईट करतोय कोसेक स्क्वेअर थिटा. या टाइप मध्ये आपण त्याला राईट करतोय बघा. राईट केल्यानंतर बघा टर्म्स कशी तयार होते, 2 सेक थिटा इंटू कोसेक थिटा. मग आपलं ते एलएचएस आपण कन्सिडर केलं तर एलएचएस ला कन्सिडर केल्यानंतर आपण बघा कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला या स्टेप भेटल्या. स्टेप काय भेटते आपल्याला 1 प्लस 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस हिअर what is the value here, sorry here not sin, sec theta into cosec theta plus what is the value, sec theta into cosec theta bracket square. आता हा जो फॉर्म्युला आहे याला इथं आपण 1 चा स्क्वेअर ऍडजस्ट करूया, a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस हिअर b स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. असा फॉर्म्युला हा तयार होतो. म्हणजे ह्या फॉर्म्युलेचं कन्वर्जन हे असं आहे. मग आपण ह्या फॉर्म्युलेचं कन्वर्जन ह्या फॉर्मॅटमध्ये कम्प्लीट करूया. काय होईल बघा इथं 1 चा स्क्वेअर 1, a दॅट इज 1 अँड b इज द सेक थिटा कोसेक थिटा दॅट इज प्लस सेक थिटा इंटू कोसेक थिटा हिअर ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज अवर राईट हँड साइड. आपल्याला तेच आणायचं होतं 1 प्लस सेक थिटा इंटू कोसेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. लेफ्ट हँड साइड आपण कन्सिडर केली ती बघा ऍज इट इज आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला राईट हँड साइडचं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन प्रॉपर इथं भेटतं. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा प्लस 1 प्लस कॉस थिटा अपॉन साइन थिटा इज इक्वल टू 2 कोसेक थिटा. हा क्वेश्चन आहे. आता ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं आहे राईट हँड साइड 2 कोसेक थिटा, लेफ्ट हँड साइडला आहे साइन थिटा अपॉन 1 प्लस कोस थिटा प्लस 1 प्लस कॉस थिटा अपॉन साइन थिटा. लेफ्ट हँड साइड जर आपण कन्सिडर केली बघा, कन्सिडर लेफ्ट हँड साइड हिअर साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा 1 प्लस कॉस थिटा प्लस 1 प्लस कॉस थिटा होल डिवाइड साइन थिटा. ही टर्म जर कन्सिडर केली याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊया. स्टार्टिंगला साइन थिटा इंटू साइन थिटा दॅट इज साइन स्क्वेअर थिटा प्लस 1 प्लस कॉस थिटा इंटू 1 प्लस कॉस थिटा हिअर राईट 1 प्लस कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. ही टर्म्स आपल्याला भेटणार आहे. नेक्स्ट स्टेपला इथे बघा अपॉन 1 प्लस कॉस थिटा ऍज इट इज 1 प्लस कॉस थिटा इंटू हिअर साइन थिटा. ही स्टेप आपल्याला ऍज इट इज भेटते. आता याचं सिम्प्लिफिकेशन जर केलं a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरने जर याचं सिम्प्लिफाय केलं साइन स्क्वेअर थिटा ऍज इट इज साइन स्क्वेअर थिटा प्लस हिअर 1 प्लस 2 कॉस थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण सिम्प्लिफाय केला. डिवाइड जे आहे ते ऍज इट इज 1 प्लस कॉस थिटा इंटू हिअर साइन थिटा. ही स्टेप राहणार. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आयडेंटिटी आहे आपली स्टँडर्ड. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हिअर 1 प्लस 2 कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा इंटू साइन थिटा. 1 प्लस 1 ची व्हॅल्यू 2 येणार आहे.
1 plus 1 is equal to 2, remaining as it is 2 cos theta, 1 plus 1 2 plus 2 cos theta upon 1 plus cos theta into sin theta. ओके, तर यामधून आपल्याला 2 plus 2 cos theta अपॉन 1 plus cos theta into sin theta ही टर्म्स भेटते. 2 जर आपण आउटसाइडला कॉमन घेतला 2, तर ब्रॅकेटमध्ये 1 plus cos theta अपॉन 1 plus cos theta as it is into here sin theta ही स्टेप राहणार. 1 plus cos theta 1 plus cos theta get cancel, that is 1 upon here only remaining sin theta ही स्टेप राहणार. 1 upon sin theta, 2 is constant here, 2 as it is. कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला 2 cosec theta आणायचं आहे. 1 upon sin theta, you know all of you, 1 upon sin theta is equal to cosec theta. Then here write 2 into cosec theta. 2 into cosec theta ही व्हॅल्यू आपल्याला भेटते. दिस इज आवर राईट हँड साइड. ठीक आहे, लेफ्ट हँड साइडला आपण कन्सिडर केल्यानंतर आपल्याला ही राईट हँड साइड भेटते. ठीक आहे, बघा आज जे एक्झाम्पल घेतले आपण हे ट्रिगोनोमेट्री वरती घेतले, याचे बेसिक एक्झाम्पल घेतले. अजून जे नेक्स्ट लेक्चर आहे आपलं ते एक्सरसाइज 2.2 मधलेच आपण क्वेश्चन कम्प्लीट करणार आहोत. त्यामधले टोटल हे जे बेसिक क्वेश्चन आहे तुमचे फॉर्म्युले ओरिएंटेड ते क्वेश्चन आपण कम्प्लीट करणार आहोत. त्यानंतर एक्सरसाइज 2.1 ही आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, मग आजच्या लेक्चरला आपण एवढं घेतलं. याचा व्यवस्थित स्टडी करा सर्वांनी. ठीक आहे, थांबूया आपण इथं. थँक्यू.